बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या शहाबाज सय्यद या तरुणाची यथेच्छ धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. नोकरदार तरुणी व तिच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या शहाबाज सय्यद या तरुणाची यथेच्छ धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही घटना राहुरी शहर हद्दीत 27 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. राहुरी शहरातील एक तरुणी बाहेरगावी नोकरी करत आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी शहाबाज सय्यद हा सदर तरुणीच्या इंस्टाग्रामवर मेसेज करत होता. तरुणीने त्याला वेळोवेळी मेसेज पाठवू नको असं सांगितलं होतं, परंतु तो तिला जास्तच मेसेज करून तिच्याशी जवळीक निर्माण करत होता. माझ्यासोबत मैत्री कर असं बोलत असे, परंतु तरुणी त्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्याने तरुणीच्या इंस्टाग्रामवर मेसेज करून तिच्या आई-वडिलांना तसेच बहिणीला जातीवाचक शिवीगाळ केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले. याबाबत 27 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास तरुणीच्या नातेवाईकांनी सदर तरुणाला जाब विचारला. तेव्हा तरुणाने नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि दमदाटी करून तुम्ही माझ्या नादी लागलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरून सदर तरुणीच्या इंस्टाग्रामवर मेसेज करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचं दिसून आलं. दरम्यान अनेक तरुणांनी आरोपी शहाबाज सय्यद याच्या यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केला. घटनेनंतर शेकडो भीमसैनिकांनी राहुरी पोलीस ठाण्यात गर्दी करून आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. तरुणीच्या भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी शहाबाज हबीब सय्यद राहणार सडे तालुका राहुरी याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 733/2026 भारतीय न्याय संहिता कलम 78(2), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1) G32 VA प्रमाणे विविध कलमांतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर करीत आहेत. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.